नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भीती ही मानवी मनातील सर्वात मोठा अडथळा असते. भीती आपल्याला थांबवते, अडकवते आणि स्वतःवर शंका आणते. जीवनातील अनेक चांगल्या गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवते. पण स्वामींची कृपा सक्रिय झाली की ते सर्वात आधी मनातील भीतीवर काम करतात. हा बदल बाहेरून दिसत नाही, तो शांतपणे, हळूहळू आणि खूप सूक्ष्म पद्धतीने घडतो. जेव्हा स्वामी आपली भीती कमी करतात तेव्हा काही स्पष्ट, दैनंदिन ओळखण्यासारखी लक्षणे दिसतात. ही लक्षणे आपल्या आध्यात्मिक वाढीची, अंतर्मनाच्या स्वच्छतेची आणि दैवी मार्गदर्शन सुरू असल्याची खूण असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपली भीती काढून टाकत आहेत याची लक्षणे कोणती असतात. ही लक्षणे दिसू लागली तर समजून जावे की भीतीचे ओझे उतरू लागले आहे आणि आपण नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करत आहोत. पहिले लक्षण म्हणजे अनावश्यक काळजी कमी होऊ लागते. भीती ही सर्वात आधी काळजीच्या रूपामध्ये येते. काही लोक सर्व गोष्टींची काळजी करतात. काय होईल, कसे होईल, लोक काय म्हणतील असा विचार करत राहतात. पण स्वामी जेव्हा मनातील भीती काढू लागतात तेव्हा सर्वात आधी काळजीचे प्रमाण कमी होते. आधी ज्या गोष्टी मोठ्या वाटत होत्या त्या आता तितक्याशा त्रासदायक वाटत नाहीत. छोट्या गोष्टींवर मन जास्त प्रतिक्रिया देत नाही. काय वाईट होईल हा विचार कमी होतो. आतून हलकी स्थिरता येते. काळजी कमी झाल्यावर मनामध्ये एक नवीन जागा तयार होते जिथे शांतता आणि आत्मविश्वास येऊ लागतो. हे लक्षण दिसत असेल तर समजून जावे की स्वामी आपल्या मनातील अनावश्यक भीती काढत आहेत. दुसरे लक्षण म्हणजे निर्णय घेण्याची भीती कमी होते. भीती आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. हे योग्य आहे का, चुकीचे होईल का, नुकसान होईल का असे विचार मनात सतत चालू असतात. पण स्वामी आपली भीती काढत असेल तर निर्णय घेणे सोपे वाटू लागते. आधी वाटणारा गोंधळ कमी होतो. मनात स्पष्टता येते. काय करावे आणि काय करू नये असे सहज समजायला लागते. स्वतःवरचा विश्वास वाढतो. निर्णय योग्य की चुकीचा याचे ओझे कमी होते आणि मन म्हणते की जे होईल ते चांगलेच होईल. हा बदल स्वामींच्या शक्तीने येतो, कारण भीती कमी झाली की निर्णय घेण्याची क्षमता वाढते. तिसरे लक्षण म्हणजे भूतकाळाची वेदना त्रास देत नाही. आपली भीती अनेक वेळेला भूतकाळाशी जोडलेली असते. आपले जुने अनुभव, चुका, अपयश, नकार हे सर्व आपल्याला घाबरवतात. पण जेव्हा स्वामी आपल्या भीतीवर काम करतात तेव्हा भूतकाळाची पकड कमकुवत होऊ लागते. जुने प्रसंग आठवले तरी पूर्वीसारखा जास्त त्रास होत नाही. अपराधीपणा, आपला राग किंवा दुःख आदीसारखे टोचत नाही. भूतकाळाचा भार कमी झाला तर आपण आयुष्याकडे शांतपणे पाहू शकतो. ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त थांबवतात त्या बहुतेकदा जुने अनुभव आणि त्यातून आलेली भीती असते. म्हणून स्वामी जेव्हा आपली भीती काढतात तेव्हा भूतकाळाचा भार हलका वाटू लागतो. स्वतःला दोष देणे कमी होते. जेव्हा मनामध्ये आत्मविश्वासाची आणि नवीन सुरुवातीची जागा तयार होते, भूतकाळ हलका वाटू लागतो, तेव्हा हे स्पष्ट लक्षण असते की स्वामी आपल्यात ती भीती हळूहळू दूर करत आहेत. चौथे लक्षण म्हणजे स्वतःवरचा विश्वास वाढतो. स्वतःवरचा विश्वास वाढला की अचानक मी हे करू शकतो असे वाटू लागते. छोट्या गोष्टींमध्येही यश दिसू लागते. स्वतःचे मत मांडायला भीती वाटत नाही. लोकांमुळे किंवा परिस्थितीमुळे घाबरणे कमी होते. स्वतःची किंमत समजायला लागते. जेव्हा स्वामी आपल्या मनातील भीती काढतात तेव्हा आपल्या विचारांची गुणवत्ता बदलते. आपल्या क्षमतांची जाणीव वाढते. एखादे नवीन काम सुरू करण्यासाठी किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी मनामध्ये आधीसारखा ताण, शंका किंवा घाबरटपणा राहत नाही. आपल्याला वाटते की माझ्यामध्ये क्षमता आहे आणि काही झाले तरी मी सांभाळू शकतो. हा अहंकार नसतो, तर मी काहीतरी बनू शकतो, करू शकतो असे वाटण्याचे खरे आत्मज्ञान आहे. या टप्प्यामध्ये आपण लोकांच्या मतांपासून थोडे स्वतंत्र होतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागतो. छोट्या चुका झाल्या तरी आपल्याला त्रास होत नाही. स्वामी भीती काढतात तेव्हा मनामध्ये अपयशापेक्षा प्रयत्न महत्त्वाचा वाटू लागतो. आत्मविश्वास वाढतो म्हणजे भीती कमी झाली आणि पुढचा मार्ग आपल्यासाठी खुला होऊ लागलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे भविष्याची भीती कमी होऊन आशा वाढते. साधारणपणे आपल्याला भविष्याची भीती असते की पुढे काय होईल. पण जेव्हा स्वामी आपली भीती कमी करू लागतात तेव्हा भविष्यातील गोष्टींबद्दल मन शांत राहते. ज्यावर नियंत्रण नाही त्या गोष्टींबद्दल ताण कमी होतो. जर स्वामी आपली भीती काढत असेल तर आपल्या भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. वाईट विचार कमी होतात. काहीतरी चांगले होणार आहे अशी भावना मनात निर्माण होते. हार मानण्याची इच्छा कमी होते. भविष्याबद्दल उत्सुकता वाढते आणि मनामध्ये नवीन शक्यता आणि नवीन मार्ग दिसू लागतो. भविष्यातील काळजी कमी झाली की मन वर्तमानामध्ये जास्त जगू लागते.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, निर्णय घेणे सोपे होते. यामध्ये कोणताही मोठा चमत्कार नसतो, पण स्वामी कृपेने मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. भीती ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी मर्यादा असते. ती आपल्याला एखादी संधी, बदल, धैर्य या सगळ्यांपासून दूर ठेवते. पण स्वामींची कृपा सक्रिय झाली की ते सर्वात आधी आपल्या मनातील भीती कमी करतात. जेव्हा चिंता कमी होते, निर्णय स्पष्ट वाटतात, भूतकाळ हलका वाटतो, स्वतःवर विश्वास वाढतो आणि भविष्याबद्दल शांत आशा निर्माण होते, तेव्हा समजून जावे की स्वामी आपल्या मनातून भीती कमी करत आहेत. भीती आपल्या निर्णयांवर, नात्यांवर, कामावर आणि विचारांवरही परिणाम करते. म्हणूनच सर्वात आधी स्वामींची कृपा आपल्या भीतीवरच काम करते. स्वामी आपली भीती काढतात जेणेकरून आपण आपल्या क्षमतेनुसार जगू शकू, नवीन संधी स्वीकारून योग्य निर्णय घेऊ शकू. भीती कमी झाली की आपण कोण आहोत, काय करू शकतो आणि आपला मार्ग कुठे आहे हे स्पष्ट होऊ लागते. स्वामींचे काम खूप शांत असते, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा स्वामी आपल्या मनातील भीती काढून टाकतात तेव्हा आपल्याला कोणती लक्षणे दिसतात. आजच्या व्हिडिओचा संदेश हाच आहे की जिथे अनावश्यक चिंता कमी होते, जिथे निर्णय स्पष्ट वाटतात, जिथे भूतकाळाचे ओझे हलके होते आणि भविष्यामध्ये शांत आशा दिसते, तिथे समजून जावे की स्वामी आपली भीती हळूहळू काढून टाकत आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.